आज लोकसभा चुनाव की घोषणा को देखते हुए भारतीय जनता पार्टी द्वारा सरकारी योजनाओं को जल्द से जल्द लोगों तक पहुंचाने की कोशिश भारतीय जनता पार्टी द्वारा की गई। साथ ही लोकसभा चुनाव की घोषणा को देखते हुए नवी मुंबई के वार्ड क्रमांक 92 नेरुल के पूर्व नगर सेवक सुनील पाटिल ने वार्ड में रुके हुए कार्यों का नारियल फोड़कर शुभारंभ किया। मी तो या ठिकाणी अनेक गावातील समस्या या ठिकाणी माझ्यासमोर आल्या, त्यावेळेला आपण माझ्यावर एक विश्वास ठेवून मला या ठिकाणी काम करण्याची, एक सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध केली। त्या अनुषंगाने माझ्याकडून जे काही काम करण्याचं योगदान जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न केला। त्या अनुषंगाने गावातील विविध कामं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत। सेवरेज लाईनचं जे काम आहे ते फार जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वीचं जे काम होतं, त्यावेळेला एक गावी छोटं होतं। आता गावामध्ये G+3-4 अशा इमारती उभ्या आहेत, त्यामुळे सेवरेज लाईन ज्या होत्या त्याच कमी व्यासाच्याच असल्याने नेहमी गावामध्ये ओव्हरफ्लो होत होते, सांडपाणी हे बाहेर येत होतं। अशा अनेक अडचणी, अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या आणि त्या अनुषंगानं सातत्याने प्रयत्न करून आज या ठिकाणी ते यश आलेलं आणि सेवरेज लाईन मोठ्या व्यासाच्या सेवरेज लाईन या ठिकाणी टाकण्याचं काम या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या शुभास या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर हा जो रस्ता आहे, हा रस्ता कॉन्क्रिटाईज करण्याचं काम या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आपण सगळीकडे पाहतो, जवळजवळ नवामध्ये बरेचसे रस्ते या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होतं। खरोखर कॉन्क्रिटीकरण हे माझं वैयक्तिक मत आहे, खरोखर एक चुकीचा निर्णय आहे। कारण कॉन्क्रिटीमुळे तापमान जे आहे ते तापमानामध्ये वाढ होतो आणि त्यामुळे अनेक त्या तापमानामुळं ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील यांना देखील त्याचा त्रास होत असतो। परंतु नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी येत असतात, त्या अनुषंगानं पालिकाही काम करत असते आणि त्या अनुषंगाने बरेचसे रस्ते गावातले असतो, सेक्टरमधले असतो, मॅक्झिमम रस्ते या ठिकाणी कॉन्क्रिटिंग करण्याचं पालिकेने या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आई रस्ता या ठिकाणी कॉन्क्रिटिंग त्या पद्धतीने होणार आहे। असे अनेक कामं काली या ठिकाणी बरेचसे कामाचा आपण या ठिकाणी नेहरू सेक्टर 21 मध्ये आज कामाचा शुभारंभ केला। त्याही बरेच मंडळी आपण सर्वजण उपस्थित होतात। तिथून देखील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी मागणी केली होती की ज्या समस्या ज्या आहेत त्या आमच्यासाठी या ठिकाणी होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तेही काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। असे अनेक कामं होत असताना हे खंत जरूर मी आपल्याचं ते माझ्यापर्यंत येणं गरजेचं आहे। कारण कुठलेही काम काढताना ते काम करण्यासाठी आपण स्वतः, आपल्याला जर कामाची गरज असेल तर आपण स्वतः या ठिकाणी तो पुढाकार घेतला पाहिजे। तुमच्या मनामध्ये काय हे मला कसं कळणार, तुम्हाला काम करायचं हे मला कसं कळणार, त्यामुळे आपल्याला काम करायचं जर असेल तर येऊन आपल्याला मला तरी त्याचे सांगतो, मी स्वतः सांगेन की मी लेटर देतो, हे काम आहे, त्याचा पाठपुरावा तू कर। ज्यावेळेला स्वतः मी फाईल तयार करून तो ठेवणार, नवीन जे आहे त्यांना काही मंडळींना त्यांना काम दिलं, आम्हाला काम दिलं, ठीक आहे, तुम्हालाही काम दिलं, मलाही वाटतं तुम्हीही करा, परंतु ती फाईल बनवलं ज्याने सुरेश पाटील जर फाईल बनवली ती सत्तावन्न पाटील काम कसं देणार। आता ही मंडळी असं करत त्याच्या ठिकाणी पाटील साहेब त्या ठिकाणी साहेबांकडे फाईल आपली पूर्ण आहे, पण मी त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन ती फाईल काढून घेतो। फाईलच्या मागे लागल्यास तर ते काम होतं, नाहीतर पालिकेला काय करायचं आहे, तुम्ही जर पाठपुरावा केला नाही, तुम्ही जर फाईल बनवला नाही तर ते पालिकेला काय घेणं देणं आहे। म्हणून समजायचं त्याप्रमाणे ज्या आपल्याला कामं करायची असतील ते कामं आपण स्वतः, तुम्ही त्याला पाठवलं ते मला याचं काम आम्हाला करायची इच्छा आहे, ताबडतोब आपण लेटर करून ते फाईल बनवा। सर्व इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर त्यांची तुमची भेट घालून देऊ। या आता ही मुलं करत आहेत त्यांची मी भेट घालून दिली, तर तो आपल्या बारक्या झाल्या, तो सदानंद नाईकचा मुलगा झाला, बरीच मंडळी झाली, ते यांची स्वतः जाऊन फाईल बनवतात। मलाही कळत नाही, फाईल बनवल्यानंतर दादा फाईल आपली या ठिकाणी अडकलेली आहे, मग मी जाऊन ती फाईल काढून घेतो। अशा पद्धतीनं आपल्याला कोणाला काम करायचं असेल तुम्ही मला सांगा, कळवा आणि त्या पद्धतीनं आपण ते काम तुम्हाला ते झेपेल ते काम आपण, आता हे जे कॉन्क्रीटचं काम आहे हे तुम्हाला आम्हाला झेपल्यासारखं नाही। ज्यांच्याकडे ज्या मशिनरी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सामुग्री जी आहे त्यांना ते परवडण्यासारखं आहे, तुम्हाला आम्हाला ते परवडण्यासारखं। सेवरेज लाईनचं काम, सेवरेज लाईनचं काही एवढं साधी गोष्ट नाही, त्या जमिनीखाली काम करणं एवढं तुम्हाला आम्हाला सगळं सोपं गोष्ट नाही आहे। त्यामुळे अनेक अडचणी आहेत, गावामध्ये तर अनेक अडचणी आहेत, शहरामध्ये किंवा सेक्टरमध्ये मोकळी जागा असते, पण गावामध्ये एखादी सेवरेज लाईन टाकायची झाली तर त्या सेवरेज लाईनमध्ये गटर असतं, पाण्याची लाईन नसतात,
इलेक्ट्रिक सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन ते कामं करावी लागतात आणि एखाद्या जर तुटला तर त्या ठिकाणी 10-15 शिवाय खायला लागतात. ही तितकंच कष्ट आहे. परंतु माझी अशी विनंती आहे, सेव्हरेज लाईनचं काम करत असताना काही लाईन तुटण्याची शक्यता आहे. कारण लाईन कुठून गेली काय गेली हे कामगारांना माहीत नसतं. त्यावेळेला अशा वेळेला पाण्याची लाईन तुटण्याची शक्यता आहे. त्यावेळेला आपण सर्वांनी कॉन्ट्रॅक्टरला आपण या ठिकाणी सहकार्य करावं आणि लवकरात लवकर ते काम कसं पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करूया आणि हे काम चांगल्या पद्धतीनं काम करून घेऊया. ज्या ज्या वेळेला भाजी गरज लागेल त्याकडून. प्रभाग क्रमांक 92मध्ये या ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. धारावे गावातील मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, त्याचबरोबर धारावे नाकातील शौचालयपर्यंतचा रस्ता TWT पद्धतीने पुनर्बांधणी करणे असे 2 महत्त्वाची कामं या ठिकाणी आता मुहूर्त सुरुवात करण्यात आली. कालही या ठिकाणी बऱ्याचशा नागरिक सुविधा कामांचा या ठिकाणी शुभारंभ आदरणीय मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. आजही या ठिकाणी आचारसंहितेचं हे लक्षात घेऊन आज या ठिकाणी आज सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान या ठिकाणी गावातल्या विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. सिव्हरेज लाईन जी धारावे गावातील आहे त्या जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वीची जी सिव्हरेज लाईन असल्या कारणाने त्या गावामध्ये आता त्यावेळेला ग्राउंड लेवलचे फक्त घरं होती. आता ती घरं G+3 G+4 पद्धतीची झाली आहे. त्यामुळे लोकसंख्याही वाढली आणि त्यामुळे त्या सिव्हरेज लाईनवर एक लोड त्या ठिकाणी नियमित येत राहिला आणि अनेक ठिकाणी मग ते ओव्हरफ्लो होऊन त्या ठिकाणी सांडपाणी या ठिकाणी बाहेर येत होतं आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवितला एक रोगराई या ठिकाणी निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून सातत्याने या ठिकाणी नवीन सिव्हरेज लाईन टाकणे, मोठ्या व्यासाची सिव्हरेज लाईन टाकणे या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त यांच्याकडे मी पाठपुरावा केला आणि मी आयुक्त साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. त्यांनी देखील या ठिकाणी अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी सिव्हरेज लाईनला परवानगी दिली आणि आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर TWT रस्त्याचं काम या ठिकाणी डांबरीकरण कॉन्क्रिटीकरणचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रिटीचे रस्ते या ठिकाणी महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगानं हेही काम या ठिकाणी कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून आज या कामाचा शुभारंभ झाला. अशा अनेक विविध नागरी विकास कामं या ठिकाणी या प्रभागामध्ये ज्या वेळेला मला नागरिकांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा एक सार्थक करण्यासाठी नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आजही करत आहेत. त्या दृष्टिकोनातून विविध कामं या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मी सर्व नागरिकांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून या ठिकाणी मी स्वागत आणि आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट FS न्यूज, नेरूल, नवी मुंबई.